थांबा एक सेकंड, ती गाडी बघा, गाडीचं नुकसान बघा काय झालंय, काय आवाज नुकसान झालंय. लाईव्ह ॲक्सिडेंट बघितला आम्ही, पण तो शूट करायला विसरलो. आमच्या समोरच घटना घडली. कडक नुकसान झालं बिचारा भावाचा, डायरेक्ट डिवायडरमध्ये घुसवलं. अक्कड वक्कड मुंबई बो सो सुटणार आहोत, आणि जो सुटणार तो मक्याची गोण उचलणार. तर चला, आजपर्यंत तर तुम्ही मला फक्त यूट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्येच बघितलं असणार, पण आतापासून आपण चालू केले आहेत आपले फुल टाईम ब्लॉग. तर चला मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सिद्धेश कुडेकरच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले आहेत, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 4ला बरोबर 5 मिनिटं आहेत, आणि आपण जाणार आहोत आज आपल्या मित्रांबरोबर दादरला. आपण आलो आता, घरातून निघून आलो आपण एरियामध्ये, चालत चालत आपल्या मित्रांचा वेट करत आहोत. पण सध्या तर कोण दिसत नाही, आणि आता बघा आपल्याला कोण दिसलं. हा बघा, रिग्गी दिग्गी. काय रिग्गी दिग्गी, कुठे आहेत सर्व? टाइम काय दिलेला, कधी येतो तुम्ही? कशाला गाडीत बसलेत? पण तू वरती निन्नी करत होता गावचा. वा सगळं माझ्यावर टाका. जाऊया. तर चला मग आम्ही आता जातोय गाडी घ्यायला, आणि मग तिथनं सीधा जाणार आहोत मी दादरला भाजी घेण्यासाठी. तर चला भेटूया आपण दादरला. तर फायनली आता आपण दादरला पोचलोय, आणि आपल्या सांगती बघा गोलूबाय, हो बुधबाय, कशा भावतावचा काय आहे? हा, आपल्याला तर भावताव येत नाही, आपला गोलूबायच सगळा भावताव करतो भाजीचा. मी गर्दी तर तुम्ही बघू शकता, एवढ्या सकाळ आपण आलो, आणि झोपेची तर वाटच लागली आपल्या पूर्ण. आता काय करू काय नाही, पण आपल्याला काय आता समजेल तुम्हाला, एवढ्या सकाळी उठून आपण कशाला. हा बघा दादरचा भाजीवाला, बघा भाजीवाला. दादा, ओ दादा, कुछ तो बोलो. हो दादा, हात दिखाओ हात. दादा रुसलाय, जाऊ दे. हा, दादरचा भाजीवाला ना मोठा, सर्व याला माहिती असतं. तर याचा लवकरच भावाचा स्टॉल लागणार आहे. भावा कुठं लावणार आहे? आता गोलू आणि आपला चाचा दोस्त आहे. चाचा हाय करो, हाय बोलो, भाजी लेने आ जाओ मेरे इधर. हा, तर आता बघूया. आता गोलू तर नुसतेच गायब होतात, गोलू आणि बुधबाई 5-5 मिनिटाला गायब होतात. 5-5 मिनिटाला समजत नाही नक्की काय करतात. आणि गोलूबाई आपले आलेले आहेत. गोलूबाई दिसता हाय काय जाय काय काहीतरी बोल रे बोलायला. बुधबाई काहीतरी काय ऍक्शन करतं, काहीतरी बोला. ती मुखाची स्टोरी तर सांगा आपली काय आहे ती. हो बुधबाई. तर चला आता थोड्या वेळात आपण वापस भेटूया. मी तुम्हाला गर्दी दाखवतो. आता आम्ही कुठे जाणार आहे ते गर्दी दाखवतो तुम्हाला. गाईज आता आम्ही पोहोचलो दादरच्या फुल मार्केटमध्ये. तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे ती. पण गर्दी ह्यावेळी थोडी कमी दिसते. गेल्या वेळी तर एवढी गर्दी होती की आपल्याला तिथनं चालायला जागा नव्हती. तुझा काय गेल्या वर्षी आपल्या भावाचा ब्लॉग मध्ये आपण एवढी गर्दी होती ना इथे, खूप प्रचंड, म्हणजे हालायला पण नाही मुश्किल होता. यावेळी आम्ही फ्रीली चाललो, काय गर्दीच नाही. जर बघू शकतात ना गर्दी आहे की MRP काढूया ना. MRP काढ पहिला. हा, 2 मोठे हार बघ.
आणि बाजूचा कितीला दादा? त्याच्या बाजूचा ते पण 80लाच आहे. हां 280चे घे आणि दोन मोठ्या 2 छोट्या. हां तेवढे बस होते. सेमच आहेत तेवढे कुठे आहेत ते बघ तिथं आहेत छोट्या. फायनली आमचा हार घेऊन पण झाला आणि दिग्गीची तर बार्गेनिंग स्किल तुम्ही बघितलीच असाल. कितीला भेटले बाबा? आता ते किती होते काय नाही काय एवढी पण बार्गेनिंग स्किल कडक नव्हती. 10,000 रुपये कमी केले. बाकी ह्या छोट्या हारमध्ये रावण होते आम्हाला 50मध्ये 2 आणि बाकी सर्व किती 90ला होते ते 70ला घेतो. 10-20 रुपये कमी. तर आता आम्ही चाललोय आमच्या गोलू आणि भूतबाईला बघायला, कारण ते तर आमच्या हातात भेटतच आहे, नुसतेच इथे तिथे पलतात आहे. तर गाईज बघू शकता आता आपला सामान घेऊन झालेलं आहे, पण त्याच्यात मक्याची गोण उचलायला कोण मागत नाही. तर त्यासाठी आपण एक तोडगा काढलाय. तर त्यासाठी आपण आता अक्कड वक्कड मुंबई बो सुटणार आहोत आणि जो सुटणार तो मक्याची गोण उचलणार. आइए देखते हैं बैठन मजा आएगा. तर चला चालू करूया. अक्कड़ बक्कड़ बम्बई बो 80-90 पूरे 100 से निकला धागा चोर निकल के भागा. चल चल भावा टाइमपास नको चल. जोर लगा के भावा कसं वाटतंय? काय गलत झाला माणूस. काय गलत झाला भावा? माझ्या हातातले हात चांगले होते. कशी वाटली आपली प्लॅनिंग भावांना? मस्त ट्रॅप होता बाबा. हे रिग्गी दिग्गी कशी वाटली आमची प्लॅनिंग तुला? तर चला आता आपलं सर्व सामान घेऊन झालेलं आहे. आता आपण गाडीजवळ जातोय आणि तुम्हाला दाखवतो एकूण आपण किती सामान घेतलं आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही, ही बघा एवढी भाजी घेतली आहे जसं काय आमच्या इथे आत भंडाराच चालू आहे. आणि त्यात मेन भावाचा खूप मोठा योगदान आहे. बोल रिग्गी दिग्गी. स्कॅन झालाय. तेवढं सगळं नको सांगू आम्हाला, ते व्हिडिओमध्ये समजेल त्यांना. तर चला गाईज भेटूया आता सीधा घरी जाऊन आम्ही आराम करणार आहोत. मग दुपारी भेटू सीधा. चला गुड नाईट. आईज आम्ही आता जात होतो घरी, तर आम्हाला जाता जाता रोड ॲक्सिडेंट बघितला. भाव त्या डिवायडरमध्ये घुसलंय. थांबा एक सेकंड. ती गाडी बघा गाडीचं नुकसान बघा काय झालंय. काय आवाज नुकसान झालंय. लाईव्ह ॲक्सिडेंट बघितला आम्ही, पण तेव्हा शूट करायला विसरलो. आमच्या समोरच घटना घडलाय. कडक नुकसान झालं बिचारा भावाचा. डायरेक्ट त्या डिवायडरमध्ये घुसवलं. भावांनो गाडी जरा सांभाळून चालवत जावा. आता तुम्हाला मी जो लाईव्ह ॲक्सिडेंट दाखवला तो खूप भयानक झाला, आमच्या नजरेसमोर झालाय. बट तेव्हा काय एवढा शूट करायला भेटला. थोडं त्याला आम्ही पण थोडं हेल्प वगैरे केला. तर मग नंतर गाडी चालवली, त्यानंतर आम्ही शूट वगैरे केला. पण खरा लय डेंजर झाला. काय नाही काहीच, मी पण तुम्हाला बोलतो आरामात चालला, पण मी पण स्वतः पण हकीकत मध्ये रायडिंगगिरी करतो. आणि या भावाचा मी लय नुकसान केलं हकीकत मध्ये. आणि अजून पण करतोय त्यात काय नवीन गोष्ट नाही. उभी गाडी पण पाडतोय. गाडी पाडतो. गाडी स्टँडला लावत असतो तरी गाडी पाडत असतो. मी काय नाही या भावाची बघणार ना, तिला काय चांगली गाडी होती, मी तिचा फुलकुला करून टाकलाय साफ. चला बघू आता आम्ही पोहोचायला आलो आपल्या इथं. आता ऑलमोस्ट पोहोचलो. दुष्काळात 13वा महिना बघा. शेंगा घेतल्या आणि पूर्ण डिक्कीवर शेंगा केल्या. त्यांनी एक काम धरणं त्या दोघांशी.
एक काम धरणार त्या दोघांशी. तुझ्या शेंगा काढतोय मी, तू टेन्शन नको घेऊ, तुझ्या शेंगा काढतो मी. तर गाईस फायनली आपण सर्व भाजी घेऊन घरी आलो आणि आता मम्मीचा रिएक्शन बघूया काय. नेहमी तर आता आपली मम्मीच जाते भाजी घ्यायला. ही बघा आपल्या भाजी तर घेऊन आले. नेहमी तर आपली मम्मीच जाते, पण ह्यावेळी आपण भाजी आणली. तर बघूया मम्मी काय बोलते. मम्मी कसं वाटलं भाजी आणायला मी गेलेलो तर? चांगलं वाटलं, मला थोडा आराम भेटला ना, माझा वेळ वाचला. तर चल नेक्स्ट टाइम पासून आता वापस तूच जा. अच्छा, तर चला गाईज गुड नाईट. आता आपण थोडा झोपतो आणि आता रिटर्न आपण तुमच्या बरोबर दुपारी भेटू. तर चला बाय. तर गाईज आपण सकाळी झोपलेलो होतो, आता संध्याकाळी उठलं आणि आंघोळ बिंघोळ करून झाले पूर्ण फ्रेश आणि आता आपण जाणार आहोत आपल्या स्टॉलवर. त्या स्टॉलची सर्व तयारी आपल्या आयाने रेडी केली. आय सर्व स्टॉलची काय रेडी झालं आहे ना तयारी? हो रेडी झाली ना. तर चला मग गाईज जाऊया आता आपण स्टॉलवर. आणि ही बघा आमची देऊ आहे आणि ही माझी मम्मी, दोघं जण हे तयारी करतात आपल्या स्टॉलची आणि आपल्याला ह्या स्टॉलच्या कामात हेल्प करतात आहे. आणि ही व्यक्ती म्हणजे आपली आजी, खूप मोठा रोल आहे याचा आमच्या. 70 वर्ष झाली तरी ती अजून आपल्याला हेल्प करते बघा. तर गाईज बघू शकता आता आपली बस पण आली आहे आणि आता आम्ही सर्व सामान टाकायला तयारी करणार आहोत. सामान टाकायची तयारी करणार आहोत. आणि हा बघा मी फुल मेहनत केली भावांनो, आता बोलून नाही दाखवत. मुझसे सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. केलंय तर झाला बाबा, बोललास आता ब्लॉग मध्ये बोलून. ते तू पोस्ट नको करू. आणि हा बघा मुकादम बघा, डायरेक्शन राईट लेफ्ट राईट लेफ्ट ह्याच कामाचं आहे. हा बघा तुम्हीच बघू शकता गाईज. आणि हा बघा पुढं पुढं आगावगिऱ्या करण्याचा नतीजा. हा बोल काय झालं? आज आमची पिकनिक आहे की नाही तेच नाही समजत आहे, कारण की बघू शकता तुम्ही कोणच नाही आलं अजून मदत करायला, कोणच नाही. सर्व सामान असंच पडलेलं आहे. फक्त जो येतोय बघतो आणि जातोय, जो येतोय बघतो आणि जातोय. तर चला आता आम्ही घरून तयार बियार होऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर चला बाय. तर गाईज आता बघू शकता तुम्ही आपण रेडी बिडी झालोय, पूर्ण आंघोळ बिंघोळ करून फ्रेश झालोय आणि आता आपण जातोय आपल्या बसकडे. तर चला. तर गाईज बघू शकता तुम्ही भाव आपला नॉटी मित्र माझ्यासाठी थांबलाय, पण बाकी सर्व गेले तिथनं, कोण दिसत नाही. बघा सगळे गेलेत. आणि हा बघा टीमला माणूस बघा माणूस. चल मित्रा भेटतो. गुड नाईट भावा. ओके बाय. नको नको काय गरज नाही. जल्दी बोल, कल सबेरे पनवेल जाना है. प्रमाणे याही वर्षी अत्यंत जोशात आणि होशात आपल्या पोरांची सहल निघालेली आहे आई माऊलीच्या दर्शनाला. तर त्यासाठी आई माऊलीचा आशीर्वाद सगळ्या पोरांना राहावा म्हणून एक सादर करतो योगेश आग्रावकर यांचं गाजलेलं गीत आई तुझा देऊला. अभी मजा आएगा ना भिड़ो. वाह वाह बुआ वाह.
तर गाई सकाळचे वाजले 4 आणि आम्ही आता पोहोचलोय महटच्या गणपतीला. तर भावा बोला कसं वाटलं आपल्या आपण फुल गाजवल्या आता बस मध्ये पाठी फुल गाणी बिनी घेत आलो इथपर्यंत आणि पुढे पण असेच जाऊया आपण. तर चला आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. 2 शब्द तुझ्या ह्याच्याने काहीतरी बोल. तुम्हाला अजून पुढे मजा येणार, अजून जल्लोष बाकी आहे. आणि थांबा आता रिग्गी दिग्गीचा एक घ्या. रिग्गी दिग्गी अरे भाई वानसडण्यात आलो महाडच्या गणपतीला. जल्लोष कसा असतो फक्त बघत राहा. आणि आपल्या गोलू भावाशी काय गोलू भाऊ निस्ता ओके हा हॅलो गाईज नको करू काहीतरी बोल. काय बोलू तुझ्या मनाला जे वाटेल ते बोल. टी शर्टची फिटिंग बघा, एकदा टी शर्टची फिटिंग बघा तुम्ही. आणि थांबा बोरीबाई आला आपला बोरीबाई. अरे बोरीला बोर पिकलाय बोरी तुला मागून बॅटी पिलाय. अरे बोरीला बोर पिकलाय. डेंग्याने बघ असं काय घेतलं चाललं तिला बोल मी दादा डेंग्याला बोल काय घेतलंय बघ हातात. तर गाईज आता आम्ही चाललोय महाडच्या गणपतीचे दर्शन करायला. तर चला दाखवतो तुम्ही फुल तुम्हाला. ब्लॉग मध्ये बने राहा, आम्ही दाखवतो तुम्हाला सगळी मजा आमच्या पिकनिकची. चला आता ब्लॉग कंटिन्यू करते. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है.